टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रभू वैद्यनाथाचे सेवक पुजारी। वैद्यनाथ मंदिर हे 5वे ज्योतिर्लिंग आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असून या मंदिराची परळीच्या मंदिरापासून एक 400 मीटरवर जमीन आहे। 10 एकर 21 गुंठे जमीन आहे, ज्याचं पूर्ण मंदिर देवस्थानसारखा निकाल आहे। त्यावर अतिक्रमण झालेलं आहे। 2015 पासून 15-16 पासून अतिक्रमण होत आहे असं आम्ही तहसीलदार वेळोवेळी सांगून अतिक्रमण भूमाफियांनी केलेलं आहे। तर त्यांच्याबद्दल आम्ही वेळोवेळी तहसील प्रशासनाच्या निगराणीत जमीन आहे, ती निगराणीत जमीन असताना सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण होतं। यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी अर्ज दिले। त्यांचे मंडळ अधिकाऱ्याचे तिथं हे घेतले, पंचनामे घेतले। त्यांनी पंचनाम्यात सुद्धा दाखल केलेलं आहे की इथं अतिक्रमण झालं आहे। मग जर मंदिरचं जमीन सुरक्षित राहू शकत नाही, 322 सर्वे नंबर आहे, जो मंदिरचा असून तो सुरक्षित राहू शकत नाही तर इतरांचं काय? मंदिरचा अध्यक्ष हा तहसीलदार असतो। तहसीलदार समोर उपोषणाला बसलात। हो, मग त्यांच्या तुमच्या काही संवाद झाला का, बोलणं झालं का? तहसीलदार साहेबाशी संवाद करत होतो। तहसीलदार साहेब रजेवर आहेत। नायब तहसीलदार मॅडम आल्या होत्या, त्यांनाही आम्ही हेच म्हणणं मांडलं। त्या म्हणल्या हे चुकीचं झालेलं आहे, आम्ही याच्यावर कारवाई करतो असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे। भूमिका काय असणार तुमची आता? आम्ही आश्वासनापेक्षा कारवाई करून आम्हाला ती अतिक्रमण पूर्ण मुक्त करून जमीन देवस्थानच्या ताब्यात द्यावी व त्यावर मंदिरासाठी आलेले जे निधी येत आहे प्रकल्पासाठी त्यावर एखादा प्रकल्प आणा, आमची अशी पूर्ण पुजारी मंडळाची मागणी आहे। देवस्थानच्या कामासाठी ती जमीन वापरण्यात यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।